सगळं काय चर्चा महाराज सांगून टाकले. आजची मीटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे. शहरातले जी काय विविध भागात, वॉर्डात, प्रभागात जो हद्दवाढीतला आलेला भाग आहे त्यात कामं कसे मार्गी लावता येईल एवढ्याकरता मीटिंग होती आणि चांगल्या प्रकारे मीटिंग पार पडली. आणि प्रशासनसुद्धा त्यांनासुद्धा सूचना अशा देण्यात आल्या की जे नवीन म्हणजे फर्स्ट टाईम नगरसेवक आहे त्यांनासुद्धा त्यांचे एक अनुभव CO साहेब असतील किंवा त्यांचे जे वेगळे हेड्स ऑफ डिपार्टमेंट असतील त्यांचे संपूर्ण सगळ्यांना एवढं सगळ्या सूचना दिल्या. तुम्हीसुद्धा काय या सगळ्यांना तुम्ही सहकार्य केलं म्हणजे ते करतातच, करत नाही अशातला भाग नाही, पण एखादं समजा गायडन्स करणं ज्याला होतो कारण की नाही म्हणलं तरी जर CO साहेब किंवा यांचा अनुभव जास्त आहे ना या वर्किंगमध्ये. बाकी असं काय म्हणजे काय कुठलं हे नाही, हे दावे काय नव्हते. आणि दुसऱ्या सूचना गेल्या की अतिक्रमण हे होऊ नये त्यामुळं शिवसाहेबांना अशा शिवेंद्रराजेंनी आणि या दोघांनी सूचना दिल्या आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसाठी जिथे जागा आहे तर त्या ठिकाणी असं वॉकल झोन करावे जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा निर्माण होऊ नये. आणि आपल्याला तर माहीत आहे की आजची परिस्थिती कशी आहे की एकतर हे संपूर्ण युद्धाच्यामुळं तर अगोदरच सगळ्या महागाई तर वाढलेलीच आहे आणि त्याचबरोबर आज प्रत्येकाचे विवंचन असतं, मनातली विवंचन असते की आपल्या कुटुंबाचं कसं उपजीविकेचं कसं व्यवस्थित मार्गी लावावं आणि त्याकरता ही मीटिंग घेतली होती. सभागृहात होणाऱ्या वादावर काही तोडगा निघाला नाही वाद एक लक्षात घ्या, मी तेच सांगतो ना, मी सांगितलं की पहिलं कुठल्याही मीटिंगच्या अगोदर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बसून सगळ्यांबरोबर त्यांचे जे काही सूचना असतील प्रत्येकाला वाद असं नसतो लक्षात घ्या. समजा माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचं माझ्या शेजारी वॉर्ड, तर मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम व्हावं, पण हेच जर अगोदर बसून ठरलं तर सांगितलं की समान संपूर्ण वॉर्डमध्ये वाद असायचं कारण काय मला सांगा की प्रत्येकाला असं म्हणजे स्वाभाविक आहे वाटणं की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांनी आपल्याला मतदान केलं तर त्यांच्या नगरसेवक किंवा नगरसेविकांकडनं माफक अपेक्षा असतात. आमदार म्हणून किंवा नामदार म्हणून शिवेंद्रराजेंकडनं, खासदार म्हणून माझ्याकडनं, हे प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं त्याच्या ज्या लोकांच्या अपेक्षा ज्या असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजे आणि याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. आणि हे कसं आणि त्यांना सांगितलं की जरा आता हे जी काही लाडकी बहीण योजना जी शासनाने राबवली त्याच्यामुळं कसं झालं ताण खूप पडला आणि त्यामुळं फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं यायला पाहिजे ते येत नाही. त्यामुळं आता त्याचं नियोजन व्यवस्थित करून कसं काय करता येईल त्यातनं कसं मार्ग काढता येईल एवढ्यासाठी ही मीटिंग येत साहेब. तुम्ही विधान परिषदेच्या अनुषंगाने काय चर्चा झाली का की आता स्वरसंस्थेच्या विधान परिषदेची काय सांगली सातारा मुंबईत त्यांनी CM साहेबांची भेट घेतली की सुनील काटकर, तुम्ही काय तुमचा पाठिंबा आहे त्याला? नाही, आता आपल्या इथनं दोन नावं सुनील काटकर आणि धैर्यशील कदम ही दोघं सातारा जिल्ह्यातनं आहेत. महाराज पण जाऊन भेटून आलेत आणि मुख्यमंत्री असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांच्या माध्यमातून अंतिम निर्णय जो आहे तो उमेदवारीचा हा होणार आहे. आता आपण आपली जी इच्छा आहे जिल्हा म्हणून ही नक्की कळवलेली आहे आणि ह्याच्यातनं जो निर्णय होईल राज्य पातळीवर तो आपण पक्ष नारी शक्तीबाबत आपण आवाज उठवला होता की महिलांना संधी द्यावी म्हणून. विधेयक ज्या वेळेला नामंजूर झाले त्यावेळी भाजपनं निषेध केला होता, तर आता संधी आली नारी शक्तीला, तर देणार का? आता आपण आपले जे इच्छुक आहेत हे कळवण्याचं नावं कळवली. शेवटी निर्णय जो आहे हा पक्षाकडनं म्हणजे राज्य पातळीवर होतो. ही शेवटी राज्य पातळीवरची निवडणूक आहे त्यामुळे वरनं निर्णय होतील ते आपण
आणि महायुती म्हणूनच लढणार आहे म्हणून CM साहेबांनी, शिंदे साहेबांनी, सुनेत्रा वहिनींनी जाहीर केले. त्यामुळं महायुती म्हणून जे वेळ आधी तर जागा कुणाला जातात हा एक दुसरा विषय लक्षात घ्या. म्हणजे सातारा, पुणा, म्हणजे सातारा, सांगली, पुणा वगैरे हे कुणाला जातात ह्या वाटपामध्ये, तो एक विषय. आणि त्याच्यानंतर उमेदवारी. तुला पण नाही म्हणणार का फोटो काढतो नाही फोटो काढायचा ना, एक व्हिडिओ काढ आणि एक फोटो काढून बाहेर एक फोटो काढून देतो बाहेर. परत जबाबदारी मिळाली मला म्हणते गबस आलोय. चला.